अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी एकाहून एक दिग्गज नेते काँग्रेस सोडत होते तेव्हा नाना पटोले काय करत होते असा प्रश्न आता विचारला जातोय। काँग्रेस फुटीला नाना पटोले जबाबदार आहेत का? नाना काँग्रेस सांभाळू शकत नाहीत का? नानांचा नेत्यांशी संवाद नाही का? नाना पटोले काँग्रेससाठी विलन ठरतायत का? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण भाजपच्या आश्रयाला गेले। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यापर्यंत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना हे कळलं नाही का? अशोक चव्हाणांच्या नाराजीच्या बातम्या वर्षभरापासून येत आहेत, त्यांच्याशी संवाद साधला गेला नाही का? की मग नाना पटोलेंमुळेच अशोक चव्हाण गेले या आरोपात तथ्य आहे का? मुळात नाना पटोलेंच्या हाती महाराष्ट्र काँग्रेस गेल्यापासूनच त्यांच्या विरोधात नाराजी होती। भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नानांकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली, तर त्याच वेळी मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या अशोक चव्हाणांना दुर्लक्षित करण्यात आलं। तेव्हापासूनच चव्हाण नाराज होते। बाळासाहेब थोरातांनंतर काँग्रेसमधल्या नेत्यांना डावलून नानांना प्रदेशाध्यक्ष करणं अनेकांना पसंत नव्हतं। नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। भाजपवर वार तर ते करतातच, पण त्याच वेळी काँग्रेस नेत्यांविरोधातही ते बोलतात असा आरोप केला जातो। नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत, नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार हा वाद महाराष्ट्रानं पाहिलाय। नाना आपल्याच नेत्यांना अडचणीत आणतात असा आरोप होऊ लागला। नाना पटोलेंचे निर्णयही काँग्रेसच्या विरोधात जात असल्याचा आरोप कायम होतो। याचं उदाहरण म्हणजे नाशिक पदवीधरची निवडणूक। सत्यजित तांबेंना डावलून त्यांच्या वडिलांना उमेदवारी देण्याची खेळी नाना आणि काँग्रेसच्या अंगलट आली होती। भाजपच्या समर्थनार्थ सत्यजित तांबे निवडून आले। त्या निवडणुकीनंतर नाना आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद टोकाला गेला होता। त्याच वेळी आशिष देशमुखांनी थेट दिल्ली दरबारी पत्र लिहून नाना पटोलेंची तक्रारही केली होती। नाना पटोलेंमुळे विदर्भात काँग्रेस कमजोर होत असल्याचा आरोप केला होता आणि थेट नानांना हटवण्याची मागणी सुद्धा केली होती। फक्त काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीतही नानांबद्दल नाराजीची चर्चा होती आणि ही चर्चा सुरू झाली होती नानांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे। महाविकास आघाडी सरकार कोसळायला तो एक निर्णय कारणीभूत होता असं आजही महाविकास आघाडीचे नेते बोलतात। नाना अध्यक्षपदी कायम राहिले असते तर भाजप आणि शिंदेंना सरकार स्थापन करणं सोपं झालं नसतं। नाना पटोलेंच्या त्या निर्णयावर आजही नेते उघड नाराजी व्यक्त करतात। एकूण काय तर काँग्रेसला लागलेल्या गळतीला नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। नाना पटोलेंना विलन ठरवण्यात येतंय, तर दुसरीकडे काँग्रेस मात्र चौकशीला घाबरून दबावात अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्याचा आरोप करताय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटतंय। या प्रत्येक फुटीच्या वेळी त्या पक्षातल्या नेत्यांना विलन ठरवण्यात आलं। शिवसेनेच्या वेळी संजय राऊत यांना विलन ठरवण्यात आलं। उद्धव ठाकरे आणि नेत्यांमध्ये संजय राऊत दरी निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता। संजय राऊत आणि शरद पवारांची जवळीकही अनेकांना मान्य नव्हती। रोज सकाळची पत्रकार परिषद आणि बेछूट आरोप म्हणजेच शिवसेना संपवण्याचा घाट आहे असा आरोपही संजय राऊतांवर करण्यात आला होता। तर अजितदादांनी शरद पवारांना विलन ठरवलं। राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आपल्या हाती न देता सुप्रिया सुळेंना देण्यावर अजितदादा नाराज होते। राष्ट्रवादीसाठी इतकी वर्ष झिजल्यानंतर फक्त पोटी जन्माला आलो नाही म्हणून आपल्यावर अन्याय झाला असा आरोप अजितदादांनी भर सभेत केला होता। अशा प्रकारे राज्यात झालेल्या 3 मोठ्या राजकीय फुटीचे 3 विलन ठरवण्यात आले। संजय राऊत आणि शरद पवार पुन्हा कामाला लागले, पण नाना पटोलेंवर अशोक चव्हाण प्रकरण शेकणार का हे बघावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।